संत समागमी धरावी आवडी करावी कातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सुख आयुष्य खातो काल सावधान तुकावणे हो लोकीच्या व्यवहारे नका डोळे दूर भरून लावू नाशिवंत देह जाणार सुख आयुष्य खातो काल सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू ज्यांच्या प्रमादाने पतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुकाराम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा लागलो मस्तकही पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी यार करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या हे मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी प्रस्तुत निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत स्मराट संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज निवासी यांचा स्त्री असो पुरुष असो या मानव देहाला उपदेश करणारा उपदेश प्रकरणातील सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. चालू असलेली सेवा खूप मोठा पर्वकाळ आहे. साधीला हा पर्वकाळ गेला अंतरीचा अमळ आपल्या अंतकरणातले षडविकार जाण्याचं साधन म्हणजे हा मोठा पर्वकाळ. जाग्या जाग्याची महिमा गोकुळ वसवलं रामा. अरे जाग्या जाग्याला खूप किंमत आहे ना. आज आपण ब्रह्मांडाच्या मालकाच्या जन्मभूमीमध्ये आहोत. आज आपलं भाग्य उजळलं म्हणायला हरकत नाही. उजळले भाग्य आता आवजी चिंता वाढली. ज्या ज्या लोकांनी विचार करतील त्यांचं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये स्त्री पुरुषाची या जीवाला उपदेश करतात. बाबा तुम्ही विचार करा. प्रत्येक जण विचार करतोय. तुम्ही जी इथं आला ती विचार पूर्ण करा.
काही माणसं इथं नाहीत ते विचार करूनच, कारण त्यांच्या मागे काही अडचणी असतात त्यांनी विचार केला असतो, बरोबर आहे की नाही? कारण वारं तुटलं भक्तीचं, ज्याच्या दैवी असल ते भजन करील रामा, कारण याला भाग्य लागतं माझं. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिले संसारी जन्मीजे यात लागे. कारण एवढा मोठा पर्वकाळ आपल्याला या ठिकाणी प्राप्त करून देणारे परमपूज्य सर्वांचे लाडके सर्वांच्या परिचयाचे आमचे हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न अनंत महाराज बेलगावकर, किती आपलं भाग्य आहे. कारण रामाच्या भूमीमध्ये रामकथा आपल्याला ऐकायला मिळते आणि ती साधूच्या मुखातून ऐकायला मिळते. कारण कथा ऐकणे सुद्धा विशेष आणि सामान्य आहे. साधूच्या मुखातून कथा ऐकणं हे विशेष आहे. कारण आमचे राजा रामचंद्र प्रभू सुद्धा वनवासामध्ये गेला असताना अगस्ती महामुनीच्या आश्रमाला गेले आणि अगस्ती महामुनीचा विचार, अगस्ती महामुनीचं ज्ञान आणि त्या ठिकाणी ग्रहण करायला सुरुवात केलं. एवढा साधूचा महिमा श्रेष्ठ असतो नाही. आमच्या सीतामाईला सुद्धा रामचंद्र प्रभूने सांगितलं, बंधन केलं बघ, सीते तू या साधूच्या पुढे बोलशील बरं, साधूची धर्मपत्नी आहे, तुला असं वाटेल की मी ब्रह्मांडाचा मालक हा, काही बोलू नको, फक्त ऐकून घे. श्रवण भक्ती ही सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. असं महाराज रे रामचंद्र प्रभूंनी सुद्धा अगस्ती महामुनीचं ज्ञान ऐकलं आणि त्यांच्याप्रमाणेच रामानं वनवास संपल्यावर वागायला सुरुवात केली. कसं आपल्याला थोर पुरुषाच्या मुखातून रामकथा ऐकायला मिळते, हे खरोखर आपलं भाग्य नाही, आपल्या आईवडिलांची पुण्य आहे, कुळाची पुण्य आहे. बहुत दिवसाची असेल पुण्य सामुत्री तरी दिवागरी नामी श्रीरामाचे, धन्य कुळ तयाचे, श्रीराम म्हणता वाचे, दोष जातील जन्माचे श्रीराम म्हणताचे. एवढा महिमा आहे महाराज या जाग्याचा. आणि या जाग्यामध्ये महाराजांची कथा आणि विशेष म्हणजे परमपूज्य आपले हरिभक्तीपरायण बापूदेव महाराज बेलगावकर, काय वय आहे का हो त्यांचं. शरीर जरी 90 वर्षाचं असलं तरी इच्छा मात्र 16 वर्षाची आहे. कारण एवढा महाराजांनी उल्हास आणि चौकणीची आहेत ते बरं का. नुसतं गाणच नाही, कीर्तन आहे, भजन आहे, मृदंग सुद्धा आमचे दादा वाजवतात. कारण मी तोंडापुरतं स्तुती करीत नाही. माझ्या गावामध्ये कीर्तनाला आल्यावर स्वतः दादानी मृदंग मांडीवर घेतला आणि मनीत चाल म्हणली. अशी आपले वेद पुरुष माझ्यासारख्या आम्हाला त्या कीर्तनात टाळ घेऊन उभाय. आज फिटले माझे कोडे आणि भवता जन्माचे साखरे. तुमचं मला काही माहित नाही, पण मी पक्का विचार केला की अशा साधू पुरुषाच्या संगतीमध्ये मला इथं संधी मिळाली. बरवी वेळ सापडली संधी, साय झाली बुद्धी संचिताची. मी तुमच्या पुढं बोलायच्या लायकीचा नाहीये, मला काही जमत नाही. पण तुकामध्ये आले समर्थाचे मना तरी होय राणा रंग त्याचा. महाराज म्हणले, मोहन महाराज आपण अयोध्येमध्ये कीर्तन ठेवू. तुझं मोठे मोठे साधू असतील. मला म्हणले तुमचंही कीर्तन आहे बरं का. न्यायी विचार केला, आईच्या लाभा जो चुकला जन्मा येऊन वाया गेला. तुम्ही किती कथा ऐकतात, किती कीर्तन ऐकतात,
पण अयोध्येच्या परिसरामध्ये या कणाकणाला या कणाकणाला माझ्या रामचंद्र प्रभूचे चरण स्पर्श झालेले आणि त्यांच्या चरण स्पर्शाने या महाराजांनी ही भूमी पवित्र झालेली आहे. म्हणून आज आपलं सर्वांचं भाग्य आहे. माझी सद्गुरू माऊली जसं बोलायला हवी तसं मी बोलण्याचा प्रयत्न करीन. तर दादाच्या पुढे काय बोलावं ही तुम्हाला सुचत नाही, पण अनेक भागात ते करीतो नाम तुमचे उच्चारितो. जसं जमल तसं बोलण्याचा प्रयत्न करीन. सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भगवंताचं चिंतन करू. विठाल उमरीचे सावकार येरावार सावकार, आमचे कोंडलवाडीचे सावकार, महाराजांनी ज्यांचं कीर्तनामध्ये तोंड भरून वर्णन केलं उदगीरीचे सावकार, नांदेडचे आमचे बंडू सावकार, सगळे गोशाळेचे भक्त आणि सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव इथं आलेले सगळे प्रत्येकाचे नाव माहित नाही. यांना सुद्धा माझा मानाचा मुद्रा. काय देऊ यासी व्हावे उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. कारण हे लोक घरातून निघाले की गाडीत बसल्याशिवाय राहत नाही. पण आज त्यांनी विचार केला आणि महाराज पायाचं रान करून आपल्या सगळ्याची सेवा करतात. म्हणून त्यांना कोटी कोटी रामचंद्र प्रभूचा आशीर्वाद आणि आमच्या तर्फे त्यांच्या पायावर साष्टांग दंडवत असंच त्यांच्या हातून उत्तरोत्तर कुठल्याही महाराज तीर्थक्षेत्रावर आणि अशा कथेचं प्रयोजन करावं. आणि ती बी निरपेक्ष, कसल्याच प्रकारची अपेक्षा नाही. स्वतःचे पैसे घालतात. आम्ही कीर्तनाला गेलो की आम्ही काहीतरी मिळतंय म्हणून कीर्तन करतात. आमचं कीर्तन म्हणजे आम्ही रोजगारी आहोत. हो ना. आता आपण विचार करीत नाही, कारण काही लोक विचार करत नाही. रोजगाराच्या पाया पडल्यावर दादा कुंडीत नीट होते. तर सगळे व्यापारी लोक आहेत. मोनिमाच्या पाया पडल्यावर दुकान चांगलं चालत आहे. काय मला उघडतंय का म्हणा. आता आम्ही जी काही आपारी महाराज आहोत, सगळे नाही माझ्यासारखे, हे आम्ही पोटासाठी महाराज झालेले. पोट लागले पाठीशी हे हिंदवी देशोदेशी. पण त्याच्यातलेच विशेष आमचे हरिभक्तीपरायण बापूदेव महाराज बेलगावकर. मला असं सांगायला आनंद वाटतंय. काही लोक म्हणतात ब्राह्मणाने कधी सत्यनारायण केला का, ब्राह्मणाच्या घरी कधी देवदेव हाय का, कुणी जेवाय घातलंय का. अरे माझी गाडी भरून दिली 15-20 दिवस. माझ्या घरी सुद्धा नुकती कुणाला देव ही मला कोड पडलं. लोक म्हणाले तुझ्या घरी का हाय रे, रोजच प्रसाद म्हणाला. 12 गावला यावर
रात्री आमच्या हरिभक्तीपरायण बापूदेव महाराजांनी विचार केला आणि कीर्तनाच्या माध्यमातून 1 रुपया न घेता महाराज लगे पाण्यासहित, हारासहित, बुक्क्यासहित, आरतीसहित, स्वयंपाकाच्या खर्चासहित सगळे गाव मिळून 32 गाव आतापर्यंत गाव जेवण झालेलं आहे. तुमच्या पाया पडतो सगळ्यांनी आमच्या दादाचं गाण्या वाचण्या अगोदर अभिनंदन करू. कारण त्यांना संसार नाही का, त्यांना लेकरबाळ नाहीत का, पण या तरीही या डोळा बाहेर मुक्तीचा सोहळा 3 वर्षाला महाराज लगे 12 गाव निवड करतात आणि त्या ठिकाणी स्वतः जाऊन तिथलं नारळ सुद्धा घेत नाहीत. आणि अशा सत्पुरुषाच्या पुढे बोलायला मला संधी मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एवढं बोलालो की नाही, हे बांधलेला पटका सुद्धा दादानं दिलेला आहे आणि बोलणं सुद्धा पटक्यातच आहे. विठाला म्हणून मायबाप तुम्ही आधी काला थोडा विचार करा. कोणता हा की प्रत्येक जणाच्या मागे विचार आहे. आता काय माणसं म्हणाले कार्यक्रम झालं त्या दिवशीच गाडीत बसायच्या का, हे विचारच आहे. आतून कुठं जायचंय का, पुण्या देवाला का निघायचं ही विचारच आहे. रिकामा विचाराचे प्रकार अनेक आहे. आता काय लोक म्हणतील वा कीर्तन जल्दी सोडते का नाही, ही बी विचारच आहे. प्रत्येकाचा विचार वेगवेगळा आहे. पण महाराजांनी सकारात्मक शब्दामध्ये बोलले, हा की ज्या विचारानं सुखाची प्राप्ती होते, ज्या विचारानं दुःखाची निवृत्ती होते आणि ज्या विचारानं परमानंदाची प्राप्ती होते, त्या विचाराची आपल्याला नितांत गरज आहे. आणि ते पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज माझ्या मते महाराजांनी 25 वर्षाला, 55 वर्षाला, 62 वर्षाला जर म्हणले असते तुम्ही विचार करा म्हणून तर जमलं असतं. पण महाराजांचा असा शब्द आहे, क्षणोक्षणा हा की क्षणोक्षणाला तुम्ही विचार करा. का विचार करा? कारण काळ कवा येईल, कवा घेऊन जाईल आपल्याला पक्का निघेल. पहाते मंदिर येऊनी जाय बोका, त्यांचा काळ लोका घेत आते, त्यांचा काळ घेत आहे, त्यांचा काळ लोका घेत आहे, त्यांचा काळ लोका घेऊनी जाय बोका.
जरी 7-7 मजली बिल्डिंग जरी असल्या तर मंदिर राहते की नाही तुमच्या घरात? किती असली फरशी का कुठून का होईना प्रवेश केल्याशिवाय, बरोबर आहे की नाही? त्या उंदरानं थोडा विचार करावा का बैठकीला बसलेल्या माणसापाशी जाऊन जय श्रीराम म्हणावं? उंदीर हो चांगल्या घरी, नरेंद्र यादवाच्या घरी वरल्या मजल्यावर, आणि तिथं उंदरी येईल महाराजांनी नंबर 1 खाली एकच पिलू दिली नवसाचं शांबुआ, आणि जवळ जवळ ते पिलू दूर दूर करायला म्हणतात. कोणी बी साधू संत आले की त्यांना मुलाला जाऊन जय श्रीराम. याची माय म्हणाली, बाळ्या जरा विचार कर, बाळ्या थोडा विचार कर, तिथं जाऊन येरावर सापडणं खाली कुत्र बांधलेला आहे, मांजर एक आहे, ती मांजर तिथं वरल्या पायरीच्या बगलेला बसलेला आहे. बरं काय करतं ती मांजर म्हणला? मर्क मांजर आहे म्हणला, खरतुला मांजर आहे म्हणला, टाकून दिलेलं मांजर आहे, त्याला वरिमान करायला म्हणला. मला जाऊन म्हणाले, कारण सकाळची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी, हरीचं नाव घ्यायला अधिकार आहे, पण आगाव धंदे करायला अधिकार नाही. माईने म्हणली, बाळा जाऊ नको, जी पळत सुटलं. 2 बाऱ्या उंदराला मांजरानं बघितलं, म्हणला जर आण सगळ्या देऊ. तेव्हा पाऊस जेव्हा आली म्हणतात उंदराला, काय करता उंदीर आई? मला जाऊ नको म्हणाली, विचार कर म्हणाली. कशाचा विचार आलाय? मी जाऊन आलो मांजरापाशी. काय केलं ती मांजर? खुरदळीचं मांजर आहे म्हणे, ती खरदुलं मरत. मलाच लोक म्हणाले, आज कुणाचं कीर्तन आहे काय? म्हणलं खुरदळीच्या मांजरा. कारण महाराजांनी आमचं राहणच नाही, महाराजांनी दिसत नाही. दिसणं वेगळं, आचणं वेगळं, आणि महाराज होणं वेगळं. आज आम्हाला आमच्या आनंद महाराजांनी महाराज व्हायला लावलं. कारण सहज रोज हिंडलेलं येणे मला बाया म्हणाल्या, आज पुण्या महाराजात कीर्तनाने आम्हाला लबाडमी बोलायचं नाही, खरे बी खुरदळीच्या महाराजाचं आहे. त्याला खुरदळी माहीत, म्हणजे नाव माहीत आहे. तसं मांजर आहे म्हणजे खरदुर जाऊ. तरी पण उंदरानं गेल्या गेल्या पटकन 3ऱ्या बारला धरलं, चिरकलं. वर ती पिलू माय म्हणाल्या, आपल्या मालकाला, मालक थोडा विचार करा, आपल्या बाळ्याला धरलं पंजामध्ये जाऊन सोडून आणा. मालक म्हणले, तुकाराम महाराजांचा आपण काय केलीस का? विचार करा म्हणले. सार काय ना सार काय, सारा सार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. त्यानं पंजाब धरलंय आपल्या पोराला. न्या गेलं की त्याची नेहारी करताय, पुरी भाजी खाताय, आणि दुपारा खिरी संग घुंबाडताय. मुक्काली येऊन भजन करायचं झालं तर मला वाट लावू. दादा पुन्हा मालकाला कशी करू, तुला जी करू वाटतं ती करू. विठाला ती बाई म्हणाली, आता कशी करू? मालकानं म्हणलं, तुला जी करू वाटतं ती. तुझा कोणी मालक आहे का? म्हणून बापू मनात या मागे गेला, तो तेथे ती मुकला. हरिपाटी स्थिरावला तोची धंदे. आणि हे करण्यासाठी विचार करावा लागतो. आता विशेष म्हणजे हे आमचे हरिभक्तीपरायण शामराव महाराज गाणं बिनवाजवलं मी दोन्ही. आणि बिगर तुझं झालं तर महादेवाने 3रा डोळा घ्या. आमचे कालिदास महाराज, आता ह्यांच्या पुढे गायला येत नाही, त्याला मी काय करू? बरोबर आहे की नाही दादा? आता काय औषध पिऊन मरू का तुमच्या संग गायला येत नाही?
ठेवील तैसे राहावे, आधी या भोगाशी असावे, घालू नये भात. देवावर नाव ठेवायचं नाही. आता ह्यांची मजा आहे, तू निपुंजी वाजवायला आले, म्हणाय मी आले, ह्यांना दुसऱ्याचं खपत ना. पण ह्यांनी आम्हासारख्याचं खपवून घेतल्यावर ह्यांचं मोठेपण आहे दादा. बरोबर आहे की नाही? विठाला आज्ञानी लावावे सन्मार्गात. हे बंद कर म्हणलं. आता ही भजनामध्ये माणसं जी बंद झालीत का नाही, या चोरामुळं बंद झालेत हो माणसं. आता कुणी तर भजनाला येऊ लागलं नाही. हे कुठं म्हणाला त्यानं म्हणलं ह्याच्या पलीकडे मातीच्या पानावर मोडून जाईल, पण पुन्हा जाणार. एवढा एवढा जरा पुढे सरकावं. विठाला सांभाळून घेतले. पाहुणाऱ्याची भादूर टिकावा. नदीला पूर आला. 2-4 माणसं माझ्यासारखे बिना पाहुणारे आहेत. या दोघांनी भडा-भडूडी आणली. तुला यायचं झालं तर शेरी नदीतून पलीकडे ये, नाही तर फुरगळीला जा. हाताला धरून जर निघलं तर माणूस जन्मभर आठवण घेते की नाही. परोपकारी नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया उपकार एवढं पुण्य नाही. तुम्ही सुद्धा साथ मलाच नाही, बाकीच्या लोकांना सुद्धा देणं ही तुमचा परोपकार आहे. आपण सारिके नाही काळ वेळ मला सांभाळून द्या शामराव बापू. तुम्ही जर खुट्ट म्हणालात म्हणलो तर तुमच्या मागाई भजन कोण करीत. म्हणून अवघड गोष्ट आहे हो. आम्हाला जर ती देण असती तर नाही निर्गुणी मागा तिलो का माझ्या फकात ऊर्जा अलंकार छो. पण करू काय, रामकृष्ण हरी मला येत नाही म्हणून तुमच्या तोंडाकडे बघायची वेळ आहे. विठाला ईश्वर निवृत्तीचा
आयुष्य घालू नका. आयुष्य जात पळ पळ तुझला काहीचे कळेना. महाराज शेवटी म्हणजे काटावून आणि आयुष्य पळापळानं चाललं, सेकंदानं चाललं, तासानं चाललं. झालं की आज तिसरा दिवस आहे. म्हणजे आज तिसरा दिवस आहे म्हणजे आपलं मरण जवळ आलं का पुढे गेलं. हा थोडा विचार करा. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत तुम्ही कोण आहात अगोदर विचार करा. दुसऱ्याच्या विचारामध्ये पूर्ण आयुष्य गेलं. लोकांचं घर बघितलं की आनंद वाटाव का. मांद धुडकून आणलेला आहे, 2 नंबरचा पैसा आहे काही. अरे बाबा, प्रारब्धीची डोळे धन, प्रारब्धीची वाडे मान, प्रारब्धीची भरे पोट, तुका करीना गोबा. मागितल्यानं मान मिळत, मागितल्यानं धन मिळत, मागितल्यानं खायला सुद्धा मिळत नाही. आपण नेलेला डब्बा शेतामध्ये शेतकऱ्यानं खावं म्हणलं की कुत्र घेऊन जाते, त्याच्या दैवात. म्हणून आपण कोण आहोत मला काय म्हणायचे, आपलीच ओळख नाही. उगा आता रस्त्यानं जाताना ओ मामा, ओ मामा, ओ मामा, दोघं चालले होते. एकानं म्हणलं, अरे ती माणूस सारखं ओरडाले म्हणजे ओ मामा, ओ मामा. त्यानं म्हणलं आम्हाला बहीण नाही, बहिणीचं लिपू मामा म्हणतंय. ही भारताची संस्कृती आहे. आणि लग्न झाल्यावर सासऱ्याला बी मामा म्हणते. माझं लग्नच झालं नाही, मी अजून कुणाचा सासरा झालो आणि मला माझ्या कुळातच बहीण नाही म्हणला, भावकीत नाही, शेजारला सुद्धा पोरगी नाहीत म्हणला, सगळ्याला पोर आहेत म्हणला. मग ओ मामा, ओ मामा काय म्हणा म्हणला. तसं आपलं वागणं आहे. हो मामा, हो मामा. कुठं सहज पुढे चालल्यावर एखाद्या म्हणायचं ओ याला सावकार म्हणल्यावर उभा की नाही. हो श्यामबापू, त्यानं म्हणतं इतकं मला श्यामराव म्हणणारा कुणीतरी आपलं माणूस आहे, फिरतं कधी मागायला का ओ मामा, ओ मामा. आता म्हणल्यानं मेळ लागत नाही म्हणाय. अशानं देव पावत नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही. तुम्ही विचार करा. आणि ते विचार करण्यासाठी सद्गुरूची नितांत गरज आहे. जा 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 झटका रे, गुरुपशी जाऊन हटका रे. ब्रह्मरसाचा घ्या तुम्ही गुटका, मगच होईल सुटका रे. आऊट हाताचा मला रे, राबत 12-16 रे. सिद्धार्थांनी जप मांडीला अमृताच्या हेळा रे. ह्याचं विश्लेषण मला जमत नाही म्हणलेली पिढा गेली. कारण हे जर सांगायला सुरू केलं तर जेवायचं राहून जाते. आणि चिठ्ठी आल्याशिवाय माणसाने वागण्यामध्ये का नाही, वागणं आहे हो, पण जरा पद्धतीनं वागावं. कीर्तन आहेत, भागवत आहेत, प्रवचन आहेत, वाजवणं आहे, गाणं आहे, पण त्याला थोडी पद्धत राहावं. तुम्हाला मुलांना नाही बरं का. आता काही गाणारे दादा तुम्हाला माहिती आहे का, कीर्तनामध्ये इकडून एक उभारणार आणि इकडून एक लांब कुर्त्याचे. लांब कुर्त्याचे जर 4-5 भजनी झाले तर महाराजाला बीपीची गोळी गेली आणि गिळून पाणीच देते. गाणं आहे बाबा, गाण्याला कुठे आम्ही नाव ठेवायला, पण गाण्यासाठी विचार कर. कीर्तनात गावं का बैठकीला गावं दादा ही विचारत नाही. फक्त त्यांना तेवढी चालत त्या अभंग ती ह्या मोबाईल मध्ये घेतलेली तुमच्या क्रमांक पाठवत म्हणाला का ह्या लांबच्या पुढच्या गेली तेवढे त्या मोबाईल मध्ये अभंग तेवढा घ्यायचा. मी तर म्हणून येते ती ह्या फेब्रुवारी आलं का काय बाबा आणि वाजवणारा कडकड 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 कडकड. अरे पुराट्याच्या जाळावणी खाली आर नाही मध्ये टाकलं की
आता पहिले कामांतर घेऊन जेवाय बसलं इथं त्याच्याबरोबरचा माणूस जेवला बी आपल्या मालकीला निघून दिला बी ताट आणून द्यायला खाली आला कारण की तुम्हाला स्वतः त्या माणसाबरोबर जेवला मग हात धुलं पाणी केलं पुन्हा वरल्या मधल्या जाऊन मालकीला ताट निघून दिलं तिनं बी जेवली ताट खाली आणून ठेवलं तर मी हे न उभारा चालूच आहे त्यानं म्हणलं जेवायला बंधन नाही हो पण जेवण्याला बी पद्धत आहे बरोबर आहे की एका जेवण्याची काय म्हणतं माणूस सावकार बोलत जा एका जेवण्याची पद्धत आहे का म्हणते सोयरी बी यायचं झालं तर पद्धतीला नाही मग काय हो आपल्या हिंदू धर्मात 10ला सोयरी नाही सोयरी आली 2 वाजता का बसला हो थांबवा बस स्टँडला म्हणजे सोयरी आले आज कार्यक्रम आहे साखरेचा केव्हा येतो म्हणली होती 10ला आतून आलं नाही का ठीक आहे सोयरीची यायची पद्धत आहे का म्हणते जर परमार्थ उठू गेलाय पण जरा पद्धतीने करा जरा पद्धतीने विचाराने करा पद्धतीला लय किंमत आहे हो खरं बोलायला सुद्धा पद्धत आहे हो दादा खरं बोलायला सुद्धा पद्धत आहे एक महाराज सहज रस्त्यानं जात असताना झाडाखाली एक म्हातारं आणि म्हातारी दोघंही नवरा बायको बसलेले आणि त्यांचे 2 चिरंजीव बसलेले महाराज म्हणले बाबा बाबा थंडगार पाणी आहे कोण आहे ती बाबा आता त्यानं म्हणावं माझे वडील आहे पिताजी आहे आमचे दादा आहे बरोबर आहे की नाही आमचे बाबा आहे म्हणावं की नाही आमचे बाप आहे तेवढं म्हणावं का त्यानं सरळच म्हणलं सावकार माझ्या माईचा नवरा आहे म्हणून काय म्हणलं माझ्या माईचा नवरा आहे म्हणून आता खरं बोलणं नाव का माईचाच नवरा आपला बाप होतोय पिताजी होतोय बरोबर आहे की नाही का नाही होत पण ती बोलण्याला जरा पद्धत आहे महाराजांना म्हणजे ह्याचं पुरं टावर गेलंय दुसऱ्याला विचारून बघा म्हणजे ही म्हातारी माय कोण आहे माझ्या बापाची बायको आहे आणि बायको आहे पण थोडं बोलण्याचा विचार कर आणि जरा पद्धतीनं वाग आई आहे म्हण मम्मी आहे म्हण माताजी आहे म्हण पण बापाची बायको नव्ह का बापाची बायको म्हणजेच आपली मायकी तसं परमार्थ खूप वाढलाय महाराजाच्या ठेचा लागल्या माझ्यासारख्या आपाडी बऱ्याच महाराजाला गुरु नाही दादा आणि रोज हरिपाठामध्ये आम्ही म्हणतात गुरु विनानुभव कैसा भजन म्हणा आला की दारू मारा जर सावकार तुम्हाला मी सांगालो कुणी महाराजाला बोलवा आम्हाला बोलवू नका कारण हे जे आम्ही या ठिकाणी अवतीर्ण झालो कुणी बी असो तुम्ही सुद्धा कारण ईश्वरानं आपल्या पूर्ण जन्माची जबाबदारी घेऊनच आईच्या उत्तरामध्ये तुम्हाला आम्हाला घडवलं म्हणून फिकीर करायची गरज पण आज काळाची गरज आहे भागवत पुन्हा लिहिलंय आणि पुन्हा सांगितलं हे भागवत करायलाच माहित नाही आणि तुम्हाला आम्हाला पाया पडायला नाही विचारलं मस्त असले 2 जाणारे 2 घेतले भागवतात तुका म्हणे आहे नामा म्हणे आहे गवळणी आहे का भावगीत आहे काय लावले तुम्ही भागवतामध्ये तबला आहे का म्हणा अरे माझ्या भक्तानं थोडा विचार केला क्षणोक्षणा हाती करावा विचार कारण मारुती द्रोणांच्या पर्वतानीत असताना त्याच्यावरल्या वनस्पतीचा आवाज पीटीसारखा
दबल्यासारखा येऊ लागला. आमच्या भरतानं विचार केला, आम्ही सूर्यवंशी राज्य नियामक बुद्धिदासी लावून निश्चित हे आमचा स्वधर्म आहे. माझ्या राज्याहून तबला पीटी आणि अप्सरा घेऊन वाजत गाजत निघालाय, मी त्याला जिवंत ठेवणार नाही. ही माझ्या भक्तानं नंदीग्रामाच्या ठिकाणी विचार केला आणि धनुष्याला बाण लावला. थोडा विचार करा, माय बाण कशाचा होता? लोखंडाचा होता. पण त्या बाणाला सोडत असताना भरतानं सांगितलं, जो मागलेला आहे दुष्ट आहे, दुष्टाची करावे हनन. सज्जन जर असेल तर उल्लंघन करायचा नाही. या बाणाने मारुतीरायाच्या जवळ गेल्याबरोबर अखंड खंडेला जीवन राम कृष्ण नारायण, राम राम सनातून कणातून मनातून केसातून मारुतीरायाचं भजन चालू. या बहानानं विचार केला आणि मारुतीरायाच्या पायाचं दर्शन घेतलं लोखंडाच्या बाणानं आणि खाली वळायला सुरू केलं. मारुतीने विचार केला, विचारावर बोलाल बरं नाही, क्षमा मागू. आमचे सुरती खूप हुशार आहेत. मारुतीने खाली पाहिलं, माझ्या पायाला काय खेचीत आहे, कोण वळीत आहे असा विचार केला आणि खाली बघितल्याबरोबर जय राम जय जय राम जय श्रीराम असं त्याच्यावर महाराज नाव लिहिलेलं होतं. माझ्या मारुतीरायाने विचार केला, रामानं रावणाला मारला असेल, लक्ष्मणाला उठवला असेल आणि महाराज माझ्या मारुतीची बेजारी होणी म्हणून माझ्याकडे राम बाण रामाने पाठवला असेल म्हणून बाणावर शरीर टाकलं आणि नंदीग्रामाच्या ठिकाणी आला. मला सांगायचं तात्पर्य काय, ही पक्वाद लावणी व्रताची कृती काळावर शेवू ब्रह्मरस ही वाद्य सात्विक आहे शंभवा. पण पीटीवर जर भजन केलं, पीटी ह्याचं नाव काय, थोडा एवढाच विचार करा. पीटी ही स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? स्त्रीलिंगी, बरोबर आहे. पण बाईच्या नादात लागल्यावर चांगलं होतंय का वाईट होतंय? माग फिरून बघा, आगले पडे पिछले हुशार, माया नदीचं पाणी गड्यानो बहुत वडीत, भले भले पावणार गड्यानो हातून पाडीत. अरे भजनामध्ये पीटी, आमच्या भागवतामध्ये अर्गन आणि तबला ही फक्त आता तमाशातली कडी राहिली आहे आणि गाणं आहे हे भागवत नसून महाराज अधर्म आहे. आणि ते म्हणायला दादाच्या पुढं बेशक बोलतो, चूक असली तर कीर्तन झाल्यावर क्षमा मागतो. विठाल भजन ते मंगळवाणी,
एवढंच रामाला मागू. रामबुवा नाकाडोळ्यानं नीटा दादा गोरा गोमटा महादेवाच्या पुढी नंदी जसा गडीला आहे का नाही तसा हा देख ना. काय म्हणालो पण तर सांग बाबा तुमच्या आरोग्यावर शंभुवा कसा आहे सगळ्याला बरं काय शंभू नाका डोळ्यानं नीटा गोरा गोमटा उंची गाणं वाजवणं विठ्ठल विठ्ठल पण महादेवाचा एक गुण आहे. ती गुण जर रामचंद्र प्रभूच्या नगरीमध्ये सोडून जर केलं तर माझ्या राम श्यामबुवासारखा महाराज आणि श्यामबुवासारखा गाणारा वाजवणारा दुसरं मला कोणी भेटणार नाही. मी स्पष्ट बोलणार आहे. फक्त श्यामबुवाला एवढंच करावं शरयू नदीचं स्नान करावं आणि रामाला म्हणावं बाई तुझं तूच संवाद एवढंच आहे. नाही का झाला खरं बोला आपल्या जवळ आहे की आपला आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्या माणसाला बोलतोय का दुसऱ्याला बोलतोय ही लक्षात ठेवा. आवजाव बोलणं चांगलं का अवतून बोलणं चांगलं थोडा विचार करा. विचारावर बोला झालं थोडं राहिलं. आवजाव बोलणं चांगलं का अवतून बोलणं चांगलं आरतून बोलणं चांगलं आहे का नाही की नाही. थोडं ध्यान ठेवा. इकडे महिलेकडे बोलतात नंदाताई खूप दिवस तुम्ही संगतीमध्ये राहता. आरतून बोलणं चांगलं का आवजाव बोलणं चांगलं त्यांना अनुभवच नाही. त्यांना आनंदी नाही बातचा बी नाही बातचीत नाही असं माझा अंदाजावर का ऐका नाही. आपल्या नंदच्या लेकराला तुम्ही आवजाव बोलता का आवजाव बोलता की नाही किती विचारानं बोलता. यावं द्यावं दूध घ्या बिस्किट घ्या पाव घ्या म्हणता की नाही. स्वतःच्या पोटच्या लेकराला खरं सांगावं एखाद्या लेकरानं जर म्हणलं आई हो आई तुला देऊ का दूध होईल मध्ये हो म्हणाले पोट फुगल ह्यांचं कसलं बोलणार. योगाने दादा पुण्यतिथीच्या कीर्तनाला घेतो 2-4 पुरी आणि त्यांची 5-6 लेकरं त्या बाईचं लेकरू एवढं सगळ्याला अर्ध दूध अर्ध पाणी त्याच्यामध्ये साखर वंजळीने टाकली बाईने. मी आधी विचार केलं पोळ्या आहेत सगळ्यामध्ये खायला एवढ्या लोकांना दूध पुरत नाही म्हणून बाईनं गुळवणी केल्या म्हणून बाईनं हिला सांगली सगळे हिला बसले खालीवरी करून आणि त्या नंदच्या लेकराला म्हणाले द्यावं 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 सगळ्यालाच म्हणाले द्यावं. ती पोट चली करून म्हणलं आई तुला देऊ का दूध होईल माझी बस म्हणाले बुक्की जर दिले विरून बाजूला काढी मिळून गेलं बरं. मी केलो विचार कारण संत चरण राज लागता सहज वाचन येते बीज जळून जाय. नंदच्या लेकराला एवढा आग्रह करून दूध पाजविणारी मागली हिच्या पायाखाली माती घ्यावं आणि कपाळाला लावावं आपलं पाप जळून जाईल. मी विचार करायला कवा झळ जरा येईल म्हणून सगळ्याला गुळवणी पाजिले आणि पुण्यामध्ये जाऊन त्या शिक्क्यावरनं दुधाचं चरणी खाली घेतली आणि पोटच्या पोराला म्हणाली तुला काही विचार आहे का. म्हणलं काय झालं आई तेवढ्या लेकरामध्ये दूध मागला असता थोडा विचार करावा. नुसतं गुळवणी होतं काय ढोसायची ती ढोस मध्ये साखर नाही आणि मध्ये पाणी नाही. आरोग्य बोलल्यावर निक्क खायला मिळते आणि आवत बोलल्यावर नक्की आपला घात होते. म्हणून महाराजांनी म्हणले थोडा विचार करा आपण कोण आहात आपल्याला कसं घडवलं असेल कुणाला घडवायला लावला असेल. घडवणारा वेगळा आहे घडवायला लावणारा वेगळा आहे. आईच्या उदरामध्ये कसा प्रवेश केला असेल मिस्त्रीनं थोडा विचार करा. पाईपलाईन कशी केली असेल हे जी बिंदी आहे की नाही बाई
झालेलं निकषत्व या बिंबी वाट्याला बाळाला जाते आणि बाळाची वाढ होते. म्हणून तर सरकार म्हणाले की महिन्याला तुम्ही दवाखान्यात जा, सकस आहार घ्या, गरोदर बायाने कामं करू नका, बाळापणाला गळी होऊ नका, दवाखान्यात जा. सकस आहार ही बेबीमध्ये कशी एंडिंग केला असं, कशा महाराज स्प्रिंग बसविला असं बघा गमत, कसे बल्ब बसविले त्याला माहित नाही का? त्याने विचार आहे का मिस्टरी? त्यानं जर त्यावेळेस आपला विचार केला असता की ही डोळ्यानं चांगलं बघणारा नाही, ह्याला 60 बल्ब बसवावं. आता बऱ्याचशा लोकांना 60 बल्ब बसले की दादा नाका डोळ्याने नीटच आहे, बोरा बोलताय पण दुसऱ्याच्या खांद्यावर हात दिले की थोडा उभे विचार करावा, आंधळ्याला नेऊन सोडावं, पण त्याला खांद्यावर हात ठेवली बरं शॅम्पूवा, नाही तर पुता काढताय आपल्या दोहन शिराचा, त्याच्या काठीला धरीत जावं. त्यानं जर गडबड सोडलं की पटकून विचार करीत जाऊन असं करीत जावं, असं केलं की दमान पाय उचलते, नाही तर ह्या खांद्यावर हात ठेवलेला असं करायचं. थोडा विचार करा, कसे बल्ब बसवले, ही बल्ब काढून जर महाग बसवलं असतं तर कीर्तन मी तुमच्याकडे करणार, बल्ब जर तिकडे असते इथं फिट केलेले बल्ब इथं बसले, ही नाक काढून गुडघ्याला बसवलं असतं तर किती विचारानं बनवलंय तुम्हाला आम्हाला. आता ही जी आंबे येऊन आली पसंत कोण करायला? 2 माणसं पसंत करायची, त्यांना अजिबात विचार नाही शंकवा. डोळे म्हणाले पिवळे पिवळे की हे इकडे टाकून दे रे, इकडे घे. हॅलो पिशवी मुलत रे, ठीक आहे पलीकडे पुढा शिकते. कोण म्हणाले? डोळे. आणि पसंत कोण करायला? ना. पण रस करून पहिल्या पंक्तीला श्लोक म्हणल्या नाकात जर रस टाकला उपकार म्हणून जवळ माणसाला जीव देते का? काय करायचे ह्या डोळ्याला नाकाला? किती महत्वाच्या जागेवर बसले माणूस. बाई नंबर 1 आहे हो, पण ही जर नसल्यावर पिवळी जरद बाई आहे, पाटावर बसवली, पाटावर बसल्या इथं असं करायचं कामच नाही. सर्दी व्हायचं, पोत्र फिरली आणि फरशी पुसल्यावर चुरमुटार पुसायचा. महागाला माणूस किमती घेत आहे. जेवायचं मन नुकरा पद्धतीने उठायचं बरं का? काय करावी ते 32 लक्षणे नाक नाही वाया गेली नाक नाही ते, वाया गेली नाक नाही ते, वाया गेली नाक नाही ते. करावे भक्ती संरक्षणे, करावे भक्ती संरक्षणे, कायती करावे भक्ती संरक्षणे, कायती करावे भक्ती संरक्षणे, नाक नाही देणे, वाया गेली नाक नाही देणे, वाया गेली नाक नाही देणे, वाया गेली नाक नाही देणे. काय करावं स्वरूपाला, धनाला? काय नाही, काय नाही नाक नाही. माणूस कोंडापुरतं बोलतंय. पोराचा मामा आलं की आमच्याकडं साखर खाऊ, जेवण तयार आहे? नाही नाक नाही. फक्त परमार्थ आहे, अन्नदान आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, सगळं आहे, पण विचार नाही. आणि विचार नाही म्हणून आपलं सगळं व्यर्थ आहे बापू. हा की
प्रधान उपदो नारायणा. म्हणून हा की विचार करा. मोठ्या मोठ्या लोकांनी विचार केला नाही. सहज दादा जर बोलून जातो, दादा आपल्या कंपनीच्या मालकाने विचार केला नाही, बाकीच्या तर कुठं उतारतो झाला. मोठे मोठे हुंट शरीर नदीमध्ये वाहून चालले आणि शिळी म्हणाले हुंटाला, हुंटाला पाणी लय वळालंय काय. त्याच्या म्हणण्यात शिळी मला म्हणाले हिला पडत नाही, हिला काढायला येत नाही. हिने म्हणाले हुंटाला लईच गटंगल्या खाण्यात पाणी माय जळ तोडाय काय करतीस माय, तुला माझं शरीर आवडत नाही. तसं नाहीये, माझे पिले पलीकडल्या कडला आहे, माझी आळपणी भिजल का. आता जिथं हुंट वाहत चाललाय जिथं ब्रह्मांडाचं पोरग महाराज विचार न करता वाया गेलं. विठाला तुम्ही जे ऐकाय बसला, तुम्ही जर चांगल्या विचारांना जर वागाय सुरू केलो तर लाकडाला बी लेकरं होते. कशाला? लाकडाला वल्या नाही, वाळल्या लेकरं, लाकडाला लेकरं, मच्छीला लेकरं. मच्छीला पोरग विचार केल्यावर गड्याला लेकरं हो. आता बाईला लेकरं होते ते गड्याला, पण आमच्या पुराणामध्ये गड्याला लेकरं होते. ब्रह्मदेव नावाचा जो मिस्त्री आहे, कंपनीचा जो मालक आहे, तो विष्णू परमात्माच्या नदी कमळातून त्याचा जन्म झालेला आहे. त्याची माय बी गडी आणि त्याचा बाप बी गडी. एवढ्या ब्रह्मांडाच्या मालकाचं पोरग, पण त्यांना विचार केला नाही आणि संस्कृतीला तडा दिला. एकनाथी भागवतामध्ये एक बोली आहे, या कामाचे निघाये ब्रह्मा कन्येची धरुदाय, पाराशरा केले काय भुगिली दिवा दुर्गंधा. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज होते, जेव्हा घेतली अवतार आणि तुका त्याचे बरोबर. तुकाराम महाराजांनी बघितलं आणि महाराज लगेच त्यांना सुचलं, अरे अरे 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला सूर्याला अर्घ्य दिल्याशिवाय सूर्य उगवत नाही, सूर्याला अर्घ्य दिल्यावर मावळत नाही त्याच्या अग्नीशिवाय. अशा महाराजाचा मेळ लागला नाही. कशामुळे लागला नाही विचार केला आणि म्हणून महाराजांनी बुडत हे जग येतो ब्रह्मांडाच्या मालकाच्या पोरानं उजव्या पायाच्या अंगठ्यातून एक पोरगी तयार केली. या पोरीचं नाव आहे सरस्वती. सरस्वती उपवर झाली, काम आवरलं नाही. कारण भावार्थ रामायण आमच्या शांती ब्रह्मनाथ महाराजांनी लिहिलंय आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख आलाय भावार्थ रामायणामध्ये. कारण कामा पुराण न भयनला त्याला लाज नाही, लज्जा नाही. चुकलं जरी असलं तर काही देणं घेणं. दादा कळून जर बोललं तर पाप आहे आणि न कळता जर बोललं तर त्याला माफ आहे. आणि पाण्याआधी वळण. म्हणून तुम्ही बऱ्याचशा वेळा महाराजांच्या सान्निध्यात राहिला, कधी ब्रह्मदेव महाराज की जय महाराजांच्या मुखातून ऐकला का?
ही वागणूक धन नाही हो. आज बी त्यानंच घडवाले, महाग बी त्यानंच घडवलंय आणि पुढे बी त्यानंच घडवणार आहे. पण त्याच्यावर लालशाहीचा चेहरा बनला का? हा विचारानं वागला म्हणून फेल गेला. 1200 व्यासाचे वडील, सगळं उष्ट व्यासाचं ज्ञान आहे आणि एवढा व्यासाचा बाप 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली. पण या गबरूनं विचार केला. श्याम बापू पहाटे 4ला नावेमध्ये बसले. 1200 गंगेवर स्नान करावं, काकडा करावं. त्याच्यामध्ये एक 8 वर्षाची पोरगी होती कोळे. तिचं नाव 2 होतं, दिवा दुर्गंगा, कोणी मत्स्यगंगा म्हणतात. ती पोरगी इतकी सुंदर नाका डोळ्यानं. महाराजाला काय करायचे? आणि ह्याचं वय तरी बघा माय 60,000 वर्ष तप केलेला म्हातारा. पहिलं कवा तपाला बसत की पुन्हा किती दिवस राहिला मला माहित नाही. उद्याच्या कीर्तनकाराला विचार. 60,000 वर्ष तप केला. पहिलं कवा बसला माहीत नाही आणि पुन्हा किती दिवस जगला हे मी माहीत नाही. त्या मुलीला म्हणाला, मुली किती सुंदर आहे, मी तुला वरून घेऊ म्हणाला. त्या मुलीनं म्हणली थोडा विचार करा. सारा विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची. महाराज थोडा विचार करा. मी तुमची नात्यानं कोण होते? ती आवाज करायचं नाही म्हणला. 8 वर्षाची तुला मुक्ती करतो. त्या पुरीनं म्हणली महाराजाला काही चमत्कार येत असत. महाराजाला चमत्कार येत नाही असा महाराज नाही. आणि ज्याला चमत्काराचा वापर करतोय त्याला महाराज म्हणायचं नाही. ही ती बी बोलून जातो. महाराजांनी 20,000 वर्षाचं तप संकल्प सोडला आणि त्या पुरीला मोठं केलं. त्या मुलीने म्हणली वा काय चमत्कार आहे. महाराज म्हणले मी मोठी झाले पण माझ्या अंगाची दुर्गंधी म्हणजे डोळे झाक सुगंधित करतो. 20,000 वर्षाचं पुण्य संकल्प सोडलं आणि सुगंधित केलं. एवढ्या वेळामध्ये तांबडं फुटलं. झाला अरुणोदय सरली, निद्रेची वेळ, झोपायची वेळ सरली. या पुरीने म्हणली महाराज सगळ्या गोष्टी खऱ्या पण सूर्य निघालाय मला अंधार करतो. 20,000 वर्ष राहिलेलं पुण्य गबरूनं दुही तयार केला. ती दुही अजून आपल्याला सुख लागू दिना. आपल्याला पोर आला की दुही, पुरीला फुलं आलं की दुही, हरभऱ्याला फुलं आलं की एक पराशर होता. आता माझ्या मते माझ्यासारखे पराशर आमाफ आहे. कसं आपलं चांगलं होईल ही मुकोपरायणी मनात आणलं आणि अभंगाची रचना केली. आणि ते म्हणाले बापू थोडा विचार करा. अरे परमार्थ तोंडाने केल्यानं परमार्थ होत नाही. आचरण सुद्धा असावं का कीर्तन करावं? आचरणच नाही. बऱ्याच महाराजापाशी माय नाही बाप नाही. आणि इथं कीर्तनात म्हणालाय बाई माझी तवा मिरी आणि लोक त्याला भुलाले. आज खऱ्याला किंमत नाही माय. हे वेगळं आणि चमकलं महाराजाला पाय गेले. आता जी काही महाराज आहे मी निंदा म्हणून बोलत नाही. श्याम बापू माझ्या इथे एक बाई रामकथा सांगायला सीटवरून उतरून नाच आली. 3 लाख रुपये दिले आणि एक बी पोरग शेताला गेलं नाही. दादा कामाला बी गेलं नाही. जनावर उपाशी. जोपर्यंत इथं भागवत संपत नाही तोपर्यंत पोर शेताला जायच नाही. जेव्हा पोरीनं मेकअप करून नाचाय सुरू केली पोहरांनी म्हणले 7 दिवस कामच म्हण. आता आज मी महाराज एक दिवस नाचू लागतं तिकडे. अरे बाबा ही भागवत नव्हतं, ही रामकथा आहे. पुरुषोत्तम राम आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. कारण
पिताजीच्या मातीला आले नाही असे माझे रामचंद्र प्रभू आणि त्या व्यासपीठावर खाली उतरली अन्नाचा ऐकून केली नाचत नाचत कुणाला नाही सगळ्यात बाया पिटिली बाया मग फक्त नाचाली बिचारेली वाटलं आरक्षणच मिळालं पाहिजे दिली सैराट जिम जिम जिना काही बाया नाचना गेल्या जातात खरं बोलायला निंदा नाही काही बाया नाचना गेल्या त्या बाईनं म्हणजे तुम्हाला तुमच्या पतीची शपथ आहे तुम्हाला तुमच्या मालकाची शपथ आहे उठून सरळ नाचा माझ्याकडे व्यासपीठ होतं श्यामभाऊ तुम्ही आमच्या गावात येता कुणाला विचारायचं त्या मंडपात ज्ञानेश्वरी झाल्यावर जर गेला असेल तर बापाचे अवलाद असलं परमार्थ असते का तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे
सखा तो काळ सावधान 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 नाशिवंत नाशिवंत आपण या मृत्यू लोकातले नाही. कुणी नांदेडचे असतील, कुणी मुंबईचे असतील, कुणी सकाळचे असतील, कुणी महाराजीचे असतील, कुणी तिरुपतीचे असतील, अनेक गावात आमचे कोडाळचे असतील. परंतु आपण इथले नाही, उलटाळाय बसला. थोडा विचार करा. पहिलं आमच्या लहानपणी लग्नाला गाड्या होत्या का नाही दादा? दुपारी झाडं बघून, सावली पाणी बघून सोडायला लावायचं. आणि दादासारख्या हुशार माणसानं वयोवृद्ध उठावर उठा, पारगीची वेळ झाली, दुपा गाड्या म्हणा. बरोबर आहे की नाही? मग आपली पारग होणार आहे. काळ आपली सारखी वाट बघायला, घडी घडी काळ वाट याची आहे, आधुनिक आहे. म्हणून तुम्ही थोडा चांगला विचार करा. काळ येण्याच्या अगोदर सगळे काम करा. कारण दिवाळीच्या अगोदर सगळे जी सावकार लोक आहेत ती अगोदर घरं दुकानं स्वच्छ करतात का नाही? का दिवाळी झाल्यावर करतात? लक्ष्मी पूजनासाठी करतात का नाही? आम्ही शेतकरी उन्हाळ्यामध्ये नांगरण पाळ्या दसकट काळी खात घालून तसेच वाट बघता आपण. आणि पावसाची तसंच तुम्ही आम्ही वाट कशीच बघायची आहे काळाची. तुम्हाला भेव वाटणार आहे का? म्हणा भेव जरी वाटलं तर सोडणार आहे का? म्हणा. आणि आयुष्यामध्ये आले सकाळचा भाजीचा नाश्ता आहे. मुलू मुलू खायचा. कवा येईल आणि कवा खाऊन जाईल. तुम्हाला म्हणलो का नाही? पहा ते उंदीर घेऊन जाय बोका, कैसा काळ होता नेता. मग कोणता विचार करायचे? हे जी मनुष्य देह दिला, मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी गेली. आता वेळ झाला, तुम्ही थोडा विचार करा. देव काय करीत नाही बरं. दादाच्या पुढे बेशक बोलणार आपण 10 मिनिट वाटत नाही. आजची संधी पुन्हा येणार आहे का बापू? उद्या जर टच केलं तर 80 लाभार्थी तुकरान जन्म येऊन वाया गेला. अरे बाबा, ही देह जाण्याच्या अगोदर काय काय करायचे? हे हात कशाला दिले? लोकात घ्यायला द्यायला दिले का घ्यायला दिले? पण ही लोक देवावर नाव ठेवायला विचार करणं नाही, काय नाही. जय राजा रामचंद्र प्रभू आम्हाला सुखी ठेवू.
त्याच्या बायकोच्या पायात चप्पल नाही, अंगाला लुगडं नाही, तुम्हाला 3-3 बाऱ्या ड्रेस बदलाय हवी. आता त्याच्या हातात असतं तर त्यानं सालीच्या झाडाच्या साली कशाला गुंडाळला असतो? कारण माय ही कर्माचा रेष आहे. जगाची लक्ष्मी, जगाची जगन्माता वनवासाला जात असताना तिला वाटवाच्या साड्या नेसणारी राजा दशरथाची सून आणि राजा जनकाची लेक, तिचा बाप विधेयी होता, उजवा पाय अशा इस्त्यामध्ये जळत होता, पण त्याला दुःख होत नव्हतं. नव्हे चित्रावरल्या गाईचं दूध काढून गार्गीला जीव वाढलं होतं त्याला. बरोबर आहे. गार्गी नावाची एक बाई अर्धी ब्रह्मलता होती, पूर्ण नाही, आणि ती आंबाडी आंबा त्याच्या घरला गेली. पहिलं संस्कृती होती, बाया गड्यामध्ये बसायचं, इथल्या बायाला सोडून बरं बायांनी बाजूला बसाव. फक्त मंडळ आल्याबरोबर गार्गीला स्वयंपाकघरात बसविलं आणि बसल्याबरोबर बाहेरल्या पुरुषाची सोय केली. जेव्हा बसविलं आणि महाराज लगेच राजाच्या राणीनं म्हणले बसा पाठाव, बसली पाठाव, म्हणजे जेवण वाढलं, घ्या, घेत नाही मी, तुमची कीर्ती ऐकणार. हे जे स्वयंपाकघरामध्ये काम घेऊन चित्र आहे, वासरू आले, हिचं दूध काढून द्या, तेव्हा जेवते. तिचं दूध काढणारा तिचा बाप तिच्या अंगाला झाडाच्या साली नेसायची आली. ह्याचं कारण आमचे हरिभक्तीपरायण आनंद महाराज सांगतात, ही कर्म आहे. दैव घेती आईचे धोले, तेथे कुणाचे नकाले, कृष्णासारीचे वैभव, बंदी चाळे वसुदेव, चौघे पुत्र त्या दशरथा, अंतकाली एक नव्हता. ही जर आपल्याला आपलं भलं करून घ्यायचं असलं तर विचार करा आणि कडक हाताने चांगल्या कामामध्ये मदत करा. हे जी आपली भागवत हे रामकथा जी आहे ही महाराजासाठी नाही. महाराज ह्याच्या मधला एक नया रुपया घेणार नाही. ही मला अनुभव आहे. आज 20 वर्ष झाला असेल शंभू, बरोबर आहे. महाराज गोशाळेवरला भोपळा जरी घेतला तरी त्या भोपळ्याची किंमत देतात, पण गोशाळेवरला भोपळा सुद्धा भाजीला घेत नाही. ती मला माहित आहे. मला येडं पुत्र चावलं नाही, या कसा का होईना महाराज. आज महाराज लगे आळंदीला सोहळा चालू आहे. पुण्या बी महाराजाच्या संग गेलो की गाडी बसून वजनच आहे. उगत पाहण्याच्या शांभू अर्धा पाऊण तास प्रवचन करायचं आणि नीट खायला बिंदा आणली, पण वचन ना मोडी बोली देते किंवा तेची संत आणि ज्याचा हेत विठ्ठल आमच्या अनंत महाराजांनी वसा घेतलेला आहे. गोमातेचा प्रतिपाळ करायचा आणि त्यांना सहकार्य सगळ्या कुंती समाजाने आणि मारवाडी समाजाने इतर समाजाने पुढाकार घेतलेला आहे. आणि त्या गोमातेच्या सेवार्थ या ठिकाणची ही कथा आहे. म्हणून तुम्हाला जर तिथे गेल्या आज जसं सकाळ नाश्ता केलो का नाही, तसं जर नाश्ता करायचा झाला तर आम्ही का फुकट आलाव का पैसे दिला, तिथं गेल्या तुम्हाला विचारणार. कुठल्या अभंगामध्ये प्रवेश करीत नाही. तिथं गेल्या येम बांधून या नेती जन तोंडाकडे पाहती. येम राजाची दूत नेता असा चित्रगुप्त बसलेला असतो आणि असे ब्रह्मांडाचे मालक बसलेले असतात. त्यानं बटन दाबतंय, आपली पत्रिका निघते, खट खट खट, बाई असू गडी असो, तिथं लगेच ब्रह्मांडाच्या मालकाच्या हातात पत्रिका दिली. वा वा वा, तुम्ही अयोध्येला गेलतो मग, अनंत महाराजांची रामकथा होती मग. होय होय होय, 7 दिवस आम्ही तिथंच राहिलो, घर नाही जाण. होय होय होय, पण तुम्ही काही त्या गोमातेसाठी मदत केलो का नाही? नाही म्हणजे
आम्ही पैसे दिलो आणि त्या पैशाच्या मोबदल्यात खाल्लो, आम्ही काही दिलो नाही. मग 2 तास झालं, 3 तास झालं, ही बाई असू गडी अशी म्हणते आमचं काही सोय नाश्त्याची. देव म्हणतं इथं तुमची सोय नाही. कारण 18 अध्यायाचा एक गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे आणि ती आमच्या आनंद महाराजांनी मला सांगायला लावला बेलगावला. आणि म्हणून मला त्याच्यामधलं ज्ञान अवगत झालं. त्या गरुड पुराणामध्ये 10वा अध्याय, त्या राजानं अन्नदान केलं नाही म्हणून त्याला तिथे गेल्या गेल्या खायला मिळालं नाही. आपण खायला का नाही, आपण काहीतरी द्यायला शिका. आत्याच आपल्या 17 मध्ये महाराजांनी म्हणले एक पिंडी गाईला रट दिली, हजारो ब्राह्मण जीव घातले, इतकं पुण्य आहे. माय मी सुद्धा तेवढा करोडपती नाही, गबरूला अर्धा डझन लेकर आहे आणि 1.25 एकर जमीन आहे. मी इथून काहीतरी नेल्याशिवाय इथून नेत नाही म्हणा, पण कुठून मी गप्पा हाणून पैसे आणल्याशिवाय मला जमत नाही. पण तुका म्हणे हा आणि थोडा तरी वर उठतात, लय राहू द्या, उगा थोडा तरी तुमचा हात कोरडा राहू देऊ. तिने महाराजासाठी नाही, आपल्या गोमातेसाठी वाटेल काय तर आपण वाचू. अरे भल्या माणसो, ही जी अवलाद जी असली आपाडी निघाल्या का नाही, कशा निघाल्या? पुढ्यातलं दूध पिऊन, जन्मल्या पुढ्यातलं दूध, पुन्हा चांगलं सशक्त होऊ दे, पुन्हा पुढ्यातलं दूध, लग्नावरती 3ऱ्या दिवशी पुढ्यातलं दूध. गाईचं दूध पहिलं मागून आणतो ते दादा बाजाच्या खाली उतरल्या, घरघरी लागली की गाईचं दूध आणा हो. ते शामराव पंचायतीत गाय आहे आणि ती देत होते. गाईचं दूध बाजाच्या खाली टाकल्यावर जन्मल्यावर माईचं नाही गाईचं, आणि 3ऱ्या दिवशी बी गाईचं. अरे एवढेच माझ्या गोमातेचे उपकार आहे. महाराजाला त्यांची प्रॉपर्टी खूप आहे. त्यांचे वडील 3 वर्षाला 12 गावला गाव जेवण देते. त्या महाराजाला एवढी यातायाती करायची गरज नाही. पण याच बाई केला होता खात देवटचा दिस गोड व्हावा. स्वतः महाराज गवतासाठी राताच्या राता बॅटऱ्या लावून पाणी देतात आणि गोमातेचा चारा गोळा करतात, परंतु आम्हासारख्या ब्राह्मणाला मोठेपणा देतात. म्हणून आपल्याला साधूची संगत लागली आहे. संताचे संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून आपण सर्वांनी हाच एक विचार करू की एकट्या बाईनं काही एकट्या दिवसाचा चारा तरी गायला देतो म्हणून वरी हात करा, माझ्या कीर्तनाचं सार्थ करा. काहीच उपयोग नाही माझा बोलून नाही. उगा कुणी सुद्धा वरी हात करणार की जर तुम्हाला कचकीच होऊ लागला, उगा हात बघा 200-300 रुपये डॉक्टर घेते. तुमच्या पाया पडतो देतो म्हणा, मला नका. हो मातेची सेवा करा, नक्की तुम्हाला तिथं गेल्या ये. बस आता गरमी व्हायला का नाही, तिथे AC लावलेली आहे, हो तिकडे AC कड म्हणतोय. आणि आम्ही जर इथं काही दिना गेलो, मारीती तुडीती तुडीती निष्ठूर आणि येमाचे किंकर भूषण म्हणून झालेली सेवा राजा रामचंद्र प्रभूच्या चरणी आमचे हरिभक्तीपरायण पूज्य श्री बापूदेव महाराज बेलगावकर यांच्या चरणी गुरुतुल्य हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न आणि दुसरी एक आमच्या महाराजाला पदवी मिळाली. हे आम्हाला खूप आनंद वाटला. नांदेडला त्यांचं कौतुक केलं. नुसतं हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न आनंद महाराज बेलगावकर नाही, तर वेदशास्त्र संपन्न शास्त्री पदवी आमच्या आनंद महाराजाला लाभली. आपण सगळ्यांनी हात मोठ्यानं मोठे करून टाळ्या वाजवून आणि कौतुक करू. महाराजांनी मागितलेला मान नाही. माझ्या एकच गोष्ट आहे, कितीतरी आग्रहस्तव बोलवले आणि महाराज शास्त्री पदवी प्रदान केली आणि अशा महाराजाच्या सानिध्यात मला राहायला मिळालं. मी तुमच्या पुढे बोललो. विशेष म्हणजे आमचे रात्री
महाराजांचे जावई ते सुद्धा योगायोगाने इथं आले. त्यांच्या अंगावरलं वारं माझ्या अंगावर आलं. ही माझं भाग्य आहे. ते सुद्धा श्रोत्री आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, कृपाळू आहेत. आणि महाराज लगे याजन सगळं महाराज लगे यज्ञाचं काम सगळं आमचे जावाई बापू करतात. त्यांना सुद्धा कुठे कुठे धन्यवाद. आणि एवढं जी बोललो दादा, मी माझ्या पदरचं बोललो नाही. मग ही जी माझ्या डोसक्याला पटका आहे का नाही, ही पटका आमच्या हरिभक्तपरायण बापदेव महाराजांनी लातूरला वाटलावून गागाच्या दुकानातून पावती घेऊन ये आणि महाराज पटका इथं आणून माझ्या हातानं बांधणार. आणि तो पटका आहे आणि ही कीर्तन पटक्याचंच आहे. कुणाला कुठलं असेल माझं आणि जमलं असेल ती पटक्याचं. ज्ञानेश्वर हात माझ्या पाठीवर टाकलं. आता नागपूरच्या भागामध्ये आणि परिसरामध्ये कुणालाही बोलू देत नाही. हजार वेदशास्त्र संपन्न बापदेव महाराजांनी माझ्या कीर्तनाच्या आवाजीला तुझा कुठं तुझाला एवढं मात्र मला सांगायला मटेरियल मिळालं. म्हणून सर्वांनी दादाचं दर्शन घ्यावं आणि आपल्या जन्माचं कुठं कल्याण करून घ्यावं ही आग्रहाची नम्र